आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी एक मोठं रहस्य आहे, आपलं मन. अब्जावधी न्यूरॉन्सचं एक असं जाळं जे अख्खं विश्व समजून घेण्याची क्षमता ठेवतं. पण गंमत बघा, एवढं शक्तिशाली असूनही आपलं मन कधीकधी अगदी साध्या युक्त्यांनाही बळी पडतं, चुका करतं. आज आपण याच चुकांमागचं खरं कारण शोधणार आहोत. आणि हे कारण केवळ मानसशास्त्रात सापडणार नाहीये, तर ते आपल्या जीवशास्त्राच्या मुळाशी दडलेलं आहे. चला तर मग आपल्या मेंदूच्या ह्या ऊर्जा वाचवण्याच्या अनोख्या पद्धतीचा म्हणजेच संज्ञानात्मक मितव्ययतेचा आपण शोध घेऊया. या संपूर्ण विश्लेषणात आपण या 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. आपण मनाच्या कोड्यापासून सुरुवात करू, मग विचारांच्या 2 प्रणाली समजून घेऊ, मेंदूची ऊर्जेची गरज काय आहे ते पाहू, उत्क्रांतीने ही रचना कशी केली ते बघू, आणि या कार्यक्षमतेसाठी आपल्याला काय किंमत मोजावी लागते याचाही विचार करू, आणि शेवटी या सगळ्याचा आढावा घेऊ. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, मनाचे कोडे. इथे आपण त्या मूलभूत प्रश्नाचा सामना करणार आहोत जो या संपूर्ण चर्चेला जन्म देतो. आपल्या मेंदूच्या क्षमतेबद्दल आपल्याला जे वाटतं आणि तो प्रत्यक्षात जसा वागतो यात एक मोठं अंतर आहे. जरा विचार करा, आपला मेंदू हा या जगातला सर्वात जटिल आणि शक्तिशाली संगणक आहे, नाही का? तो कला, विज्ञान, तत्वज्ञान सगळं काही निर्माण करतो. मग इतका प्रगत असूनही तो इतक्या सहज चुका करतोच कसा? या प्रश्नाचं उत्तर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच लपलेलं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी एक खूप प्रसिद्ध मानसशास्त्रीय प्रयोग आपल्याला मदत करेल. या प्रयोगाला द इनव्हिजिबल गोरिला टेस्ट असं म्हणतात, आणि यातून जी गोष्ट समोर आली ती आहे इनअटेन्शनल ब्लाइंडनेस, म्हणजेच अवधानता अंधत्व. म्हणजे बघा, जेव्हा आपलं मन एखाद्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतं तेव्हा ते आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या अगदी स्पष्ट गोष्टींकडेही दुर्लक्ष करतं. हे आपल्याला काय सांगतं की आपली दृष्टी एखाद्या कॅमेऱ्यासारखी प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करत नाही, तर आपला मेंदू जे महत्त्वाचं समजतो फक्त तेच आपल्याला दिसतं. हे मेंदूचं अपयश नाहीये, तर ती त्याची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, विचारांच्या 2 प्रणाली. ह्या ज्या मानसिक चुका होतात त्या नक्की घडतात कशा हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या मनाच्या ऑपरेटिंग सिस्टममध्येच डोकावून पाहावं लागेल. आणि इथे आपल्याला मदत करतं नोबेल पारितोषिक विजेते मानसशास्त्रज्ञ डॅनियल काहनेमन यांचं काम. काहनेमन यांनी त्यांच्या थिंकिंग फास्ट अँड स्लो या प्रसिद्ध पुस्तकात ही संकल्पना मांडली. त्यांनी असं सांगितलं की आपल्या मेंदूत जणू काही 2 वेगवेगळ्या विचारप्रणाली आहेत. एक जी खूप जलद विचार करते, सहजपणे निर्णय घेते, आणि दुसरी जी खूप सावकाश आणि तर्क लावून विचार करते. आणि याच 2 प्रणाली आपल्या प्रत्येक निर्णयावर आणि वागणुकीवर नियंत्रण ठेवतात. या 2 प्रणालींमधला फरक बघा. प्रणाली 1 ही आपली डिफॉल्ट सिस्टम आहे, ती आपोआप काम करते. उदाहरणार्थ 2+2 किती होतात हे सांगणं किंवा समोरच्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखणं. यासाठी आपल्याला काहीच कष्ट घ्यावे लागत नाहीत. या उलट प्रणाली 2 ही खूप आळशी आहे. ती तेव्हाच कामाला लागते जेव्हा एखादं खरंच कठीण काम समोर येतं, जसं की 17×24 किती होतात हे मोजणं. प्रणाली 2ला खूप जास्त मानसिक ऊर्जा लागते, आणि आपल्या बहुतेक चुका ह्या प्रणाली 1 मुळेच होतात, कारण ती पटकन उत्तरावर पोहोचण्यासाठी शॉर्टकट घेते. आता तिसरा भाग, मेंदूची ऊर्जा समस्या. पण एक प्रश्न उरतोच, आपला मेंदू या प्रणाली 1च्या शॉर्टकटवर इतका अवलंबून का असतो? याचं उत्तर आता मानसशास्त्रात नाही तर जीवशास्त्रात आहे. ते आपल्या मेंदूच्या प्रचंड ऊर्जेच्या भुकेमध्ये दडलेलं आहे. हा आकडा खरंच धक्कादायक आहे. जेव्हा आपलं शरीर पूर्णपणे आरामात असतं तेव्हा शरीरात तयार होणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी तब्बल 20% ऊर्जा फक्त आपला मेंदू एकटा वापरतो. विचार करा, हा एक छोटासा अवयव आहे, पण ऊर्जेच्या वापराच्या बाबतीत तो एखाद्या राक्षसासारखा आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की मेंदूला सतत अविरत ऊर्जेचा पुरवठा लागतो, त्यामुळे त्याला ऊर्जेची बचत करणं हे बंधनकारकच आहे. प्रणाली 2 वापरून खोलवर विचार करणं म्हणजे खूप जास्त ऊर्जा खर्च करणं. म्हणून मेंदू शक्यतोवर प्रणाली 1चाच वापर करून ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मेंदूचा आळशीपणा हा त्याचा दोष नाही, तर ती त्याची जगण्यासाठीची एक गरज आहे. आणि याच गरजेतून जन्म होतो संज्ञानात्मक मितव्ययता किंवा कॉग्निटिव्ह पार्सिमोनी या संकल्पनेचा. पार्सिमोनी म्हणजे काटकसर. आपला मेंदू एक संज्ञानात्मक कंजूष आहे असं म्हटलं तरी चालेल. तो कमीत कमी मानसिक श्रमात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे शॉर्टकट आणि गृहीतकं त्याची ऊर्जा वाचवण्याची हत्यारं आहेत. आता हे बघा, शरीराच्या एकूण वजनाच्या फक्त 2% असलेला हा अवयव शरीराची 20% ऊर्जा वापरतो. हे गुणोत्तरच आपल्याला सांगतं की तो किती ऊर्जा खातो, आणि त्यामुळेच त्याला शॉर्टकट घेणं किती गरजेचं आहे. बरं, पण ही एवढी ऊर्जा नक्की खर्च कुठे होते? तर ती आपल्या अब्जावधी न्यूरॉन्सच्या म्हणजे चेतापेशींच्या पातळीवर खर्च होते.
प्रत्येक न्यूरॉन संदेश पाठवल्यानंतर स्वतःला पुन्हा तयार करण्यासाठी सोडियम पोटॅशियम पंप वापरतो. हे पंप ATP नावाचे ऊर्जेचे रेणू वापरतात आणि हे पंप सतत चालू असतात, त्यामुळे मेंदूच्या एकूण ऊर्जेपैकी एक खूप मोठा हिस्सा फक्त याच कामासाठी खर्च होतो. म्हणजेच विचार करणं हे एक अत्यंत ऊर्जा केंद्रित जैविक काम आहे. आता येऊयात चौथ्या भागाकडे, एक उत्क्रांतीची रचना. मेंदूची ही ऊर्जा बचत करणारी रचना आली कुठून? याचं उत्तर आपल्याला उत्क्रांतीच्या लाखो वर्षांच्या प्रवासात मिळतं. आपला मेंदू सत्य शोधण्यासाठी नाही, तर फक्त आणि फक्त जगण्यासाठी विकसित झालेला आहे. उत्क्रांतीसाठी अचूकता किंवा तार्किकता महत्वाची नाही. तिच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे जगणं आणि आपली जनुकं पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं. त्यामुळे ज्या निर्णयामुळे जगण्याची शक्यता वाढते ते निर्णय निवडले जातात, मग ते तार्किकदृष्ट्या बरोबर असोत किंवा नसोत. जलद आणि पुरेसे चांगले निर्णय घेण्याची क्षमता ही सावकाश आणि अचूक निर्णय घेण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त फायदेशीर ठरली. हे उदाहरण या तत्वाला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. विचार करा, तुम्ही जंगलात आहात आणि झुडपातून काहीतरी आवाज आला. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक, प्रणाली 2 वापरून विचार करणं. हा वाऱ्याचा आवाज आहे की प्राण्याचा? प्राणी असेल तर तो धोकादायक आहे का, यात वेळ जाईल. आणि दुसरा पर्याय, प्रणाली 1 वापरून निष्कर्ष काढणं. धोका आहे, पळा. आता बघा, जर तो फक्त वारा असेल तर तुमची थोडी ऊर्जा वाया जाईल, पण जर तो खरंच सिंह असेल तर तुमचा जीव वाचेल. उत्क्रांतीने नेहमीच दुसरा पर्याय निवडला आहे. आणि आता 5वा भाग, कार्यक्षमतेची किंमत. या ऊर्जा बचतीच्या आणि जगण्याच्या रणनीतीची आपल्याला एक किंमत मोजावी लागते. जे शॉर्टकट आपल्याला हजारो वर्षांपूर्वी वाचवत होते, तेच आजच्या आधुनिक जगात आपल्याकडून चुका करून घेतात. याच चुकांना आपण संज्ञानात्मक पूर्वग्रह किंवा कॉग्निटिव्ह बायसेस असं म्हणतो. हा एक खूप सामान्य पूर्वग्रह आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जितक्या सहजतेने आठवते तितकी ती जास्त घडते असं आपल्याला वाटू लागतं. आपण बातम्यांमध्ये विमान अपघातांबद्दल जास्त ऐकतो, त्यामुळे विमान प्रवास खूप धोकादायक वाटतो, जरी आकडेवारी सांगते की रस्ते अपघात जास्त धोकादायक आहेत. कारण मेंदूसाठी आकडेवारी तपासण्यापेक्षा आपल्या आठवणींवर अवलंबून राहणं खूप सोपं आहे. जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा दुकानदार जी पहिली किंमत सांगतो ती आपल्या मनात अँकरसारखी बसते. त्यानंतरची आपली सगळी घासाघीस त्या पहिल्या किंमतीच्या आसपासच फिरते. कारण नवीन मूल्य ठरवण्यापेक्षा दिलेल्या मूल्यामध्ये थोडाफार बदल करणं मेंदूला खूप सोपं वाटतं. आपला मेंदू कोणताही संपूर्ण अनुभव जशाच्या तसा लक्षात ठेवत नाही. तो फक्त त्यातील सर्वात तीव्र क्षण आणि शेवटचा क्षण लक्षात ठेवतो. एखाद्या प्रवासात कितीही त्रास झाला असेल, पण जर शेवटचा अनुभव चांगला असेल तर आपल्याला तो संपूर्ण प्रवास चांगला होता असंच वाटतं. ही सुद्धा मेंदूची आठवणी साठवताना ऊर्जा वाचवण्याची एक हुशार पद्धत आहे. आणि आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत, पुनरावलोकन. आत्तापर्यंत आपण जे काही समजून घेतलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. आपलं मन, त्याचं जैविक स्वरूप आणि उत्क्रांतीचा काळ यांचा कसा मिलाप झालेला आहे ते आता आपण पाहू. तर मग या संपूर्ण प्रवासाचा सार काय आहे? तो असा आहे, आपला मेंदू ज्या चुका करतो त्या अपेक्षित आहेत. या चुकांमागे आपली जलद आणि स्वयंचलित विचार प्रणाली म्हणजेच प्रणाली 1 आहे. ही प्रणाली शॉर्टकटचा वापर करते कारण आपल्या मेंदूला प्रचंड ऊर्जा लागते आणि ती वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. ही ऊर्जा बचतीची रचना लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून तयार झाली आहे, जिचा मुख्य उद्देश अचूकता नव्हता तर फक्त जगणं होतं. आणि या सगळ्याचा अनिवार्य परिणाम म्हणजे आजच्या जगात आपल्याला जे विविध संज्ञानात्मक पूर्वग्रह अनुभवायला मिळतात. शेवटी हा एक विचार मनात ठेवूया, आपलं मन आपल्याला जे जग दाखवतं ते खरं जग नाहीये. तो त्या जगाचा आपल्या मेंदूने तयार केलेला एक सोपा, ऊर्जा बचत करणारा नकाशा आहे. हा नकाशा आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनवला गेला आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपल्या अंतर्ज्ञानावर पूर्णपणे विश्वास ठेवण्याचा विचार मनात येईल तेव्हा एक क्षण थांबा आणि लक्षात ठेवा की आपण फक्त एक नकाशा पाहत आहोत, संपूर्ण प्रदेश नाही.